राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा. शिर्डी नेपाळ यात्रा ठरलेल्या वेळेतच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे विजयराव कोते यांचे आवाहन. शिर्डीच्या साई निर्माण ग्रुपच्या वतीने सुमारे 1,500 शिर्डीकरांचे 12 ज्योतिर्लिंग दर्शन घडवण्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरतंय. या भव्य यात्रेचे संपूर्ण नियोजन पूर्ण झाले असून सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र या दरम्यान नेपाळमधील परिस्थितीबाबत सोशल मीडियावर काही अफवा पसरवल्या जात असून यात्रेकरूंनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये असे आवाहन साई निर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजयराव कोते यांनी केलंय. साई निर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजयराव कोते आणि उपाध्यक्ष पंकज लोढा यांच्यासह सर्व कार्यकर्ते ही यात्रा यशस्वी करण्यासाठी सज्ज झालेत. महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजयदादा विखे पाटील हे देखील यात्रेच्या यशस्वीततेसाठी विशेष प्रयत्नशील असून मार्गावर यात्रेचे जोरदार स्वागत केले जाणार आहे. सध्या सोशल मीडियावर नेपाळमध्ये आपत्ती आल्याचे मेसेज व्हायरल होत आहेत, परंतु या घटनेचा आणि पशुपतीनाथ परिसराचा कोणताही संबंध नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व सुजयदादा विखे पाटील यांनी नेपाळमधील सरकारशी थेट चर्चा करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला असून प्रशासनाकडून यात्रेसाठी हिरवा कंदील मिळाला आहे. नेपाळमधील पशुपतीनाथ परिसराची यात्रा पूर्णपणे सुरक्षित असून परिस्थिती नियंत्रणात आहे. साई भक्तांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जाऊ नये. ही यात्रा ठरलेल्या वेळेत पूर्ण सुरक्षिततेने आणि अतिशय आनंदमय वातावरणात पार पडेल याची सर्व तयारी झाली असल्याचं विजयराव कोते यांनी स्पष्ट केलंय. प्रशासनाच्या परवानगीने आणि पूर्ण सुरक्षेत ही ऐतिहासिक यात्रा पार पडणार असल्याने यात्रेकरूंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कोणत्याही अफवांकडे लक्ष न देता यात्रेकरूंनी या आनंद सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. ओम साईराम. साईबाबांच्या आशीर्वादाने यावर्षीची आपली जी साई चरित्र पारायणाची यात्रा आहे तर ती पशुपतीनाथ नेपाळ या ठिकाणी जाणार आहे. या ठिकाणी प्रथम मी सर्वांना नमूद करतो की जे साई भक्त आपल्याबरोबर 1,500 साई भक्त येणार आहे स्पेशल ट्रेनने, आणि प्रत्येकाच्या मनात एक धाकधुकी आहे की त्या ठिकाणी कालचा जो प्रलय आला तर आपण जाणार आहोत की नाही जाणार आहोत. तर आपल्याला या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून मी हे सांगतो आहे की साईबाबांच्या आशीर्वादाने आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत पशुपतीनाथ काठमांडू, तिथून हे अंतर बरंच आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी जाण्याला कुठलीही अडचण नाही. आज स्वतः सुजयदादांनी देखील त्या ठिकाणी फोन करून संपूर्ण तेथील आढावा घेतलेला आहे. मी देखील आपले साईभक्त मित्र त्या ठिकाणी आहेत आणि बाबांचं देखील एक मोठं मंदिर त्या ठिकाणी काठमांडूला आहे. ते साईभक्तांशी पण माझं बोलणं झालं आणि त्यांनी देखील सांगितले की या ठिकाणी काही अडचण नाही, आपण येऊ शकता. म्हणून आपल्या मनात जी शंका आहे ती प्रथम काढून टाका. हा झाला मुद्दा पहिला. दुसरा मुद्दा असा आहे की आपण 29 ऑगस्टला सुरुवात करणार आहोत निघण्यासाठी. आपलं प्रस्थान जे आहे ते बऱ्याच अंशी आपल्याला सर्वांना कल्पना आहे, परंतु तरी पण एकदा मी सांगतो की दुपारी 2 वाजता सप्तपदी लॉज रेल्वे स्टेशन शिर्डी याच्या शेजारी आहे. त्या ठिकाणी आपण सर्वांनी यायचं आहे. त्या ठिकाणी आपल्या सर्व साई भक्तांना सूचना दिल्या जातील, कारण आपला 9 दिवसाचा प्रवास आहे आणि आपण तो प्रवास ज्या पद्धतीने करणार आहोत प्रत्येकाला व्यवस्थित सूचना देऊन, कारण आपल्या या ट्रीपमध्ये महिलांची संख्या जास्त असते. आजही देखील 1,500 साई भक्त आपल्याबरोबर आहेत, त्यापैकी 1,000 महिला यामध्ये आहेत आणि म्हणून आपल्याला जबाबदारीने हे सर्व काम करायचं आहे. प्रत्येक व्यवस्थापनामध्ये आपण 2 स्वयंसेवक ठेवलेले आहेत, त्यामुळे कुठलीही काळजी करण्याचं कारण नाही. जेवणाची व्यवस्था अति उत्तम असेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साईभक्त जे आहेत ज्या ज्या भागातले ते साईभक्त आपल्याला या ठिकाणी जेवण पण देणार आहेत, म्हणून त्यांचा देखील सत्कार त्या ठिकाणी आपण करणार आहोत. दुसरं की साईबाबांची पालखी आपल्याबरोबर असणार आहे, त्यामुळे त्या पालखीचं स्वागत देखील त्या ठिकाणी त्याच पद्धतीने होणार आहे आणि आपण देखील मोठ्या आनंदाने आपले बाबा जे आहे आपलं सर्वस्व साईबाबा आहे आणि म्हणून बाबांची पालखी देखील त्या ठिकाणी अतिशय वाजत गाजत सुंदर पद्धतीने जाणार आहे. आपण सर्वच त्यामध्ये सहभागी असणार आहोत. हा एक मुद्दा. तिसरा मुद्दा जो आहे की यामध्ये आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की आपण फक्त वेळेवर पोहोचा, जेणेकरून आम्हाला पुढचं नियोजन करायला सोपं होईल. धन्यवाद. ओम साईराम. राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक दुशिंग, शिर्डी. राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा.